एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता BMC कार्यकारी सहाय्यक या पदाकरिता एक्झाम ही कंडक्ट करण्यात आलेली होती आणि गुणवत्ता यादी देखील लागलेली होती आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं होतं आणि त्यातील काही विद्यार्थी असे होते ज्यांचं नाव त्या गुणवत्ता यादीमधून वगळण्यात आलेले होते. जसं काही विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंटमुळे प्रॉब्लेम झाला होता, तर काही विद्यार्थ्यांनी अब्सेंट होते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनकरिता. तर आता त्याच ठिकाणी नवीन विद्यार्थ्यांचं नाव समाविष्ट करून नवीन यादी इथे जाहीर करण्यात आलेली आहे. तरीही या निवड यादी क्रमांक 4 याच्या बाबतीत आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांचे मार्क कट ऑफच्या जवळपास होते, आता त्या विद्यार्थ्यांनी ही यादीमध्ये आपलं नाव चेक करायचं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवण्यात येणार आहे. तर या बाबतीचा हा इथे देण्यात आलेले आहे नोटिफिकेशनमध्ये, ते आपण सविस्तर एकदा वाचून घेऊया. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी बाह्य संस्थेमार्फत सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्याकरिता जाहिरात क्रमांक डॅश डॅश सुधारित जाहिरात क्रमांक डॅश डॅश इथे देण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर या अनुषंगाने 2/12/2024 ते दिनांक 6/12/2024, दिनांक 11/12/2024 आणि 12/12/2024 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तसेच निवडीचे निष्कर्षानुसार निवड झालेल्या उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्र पडताळणी सापेक्ष तयार केलेली तात्पुरता निवड यादी क्रमांक 3 सूचनापत्र यामध्ये देण्यात आलेलं आहे, प्रसारित करण्यात आलेलं आहे 20/4/2026 तसेच सदर यादीमधून विविध कारणास्तव उमेदवारांची नावे सूचनापत्र याच्या अंतर्गत कमी करण्यात आले होते आणि त्या अनुषंगाने प्रमाणपत्र व इतर कागदपत्राच्या पडताळणीसाठी सापेक्ष गुणवत्तेनुसार व निवड निकषानुसार पुढील उमेदवारांचा समावेश करून अद्ययावत तात्पुरता निवड यादी क्रमांक 4 पुढील प्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे. ठीक आहे. यामध्ये काही विद्यार्थ्यांची नावं जी कमी करण्यात आलेली होती, जसं जी निवड यादी 3मधील या MPRनुसार 20/4/2026 एक यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्यातील विद्यार्थ्यांना कमी करण्यात आलेलं होतं, ज्यांच्या डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम होतं किंवा कुठल्याही अडचणी आल्या असतील आणि ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हजर नसतील किंवा जिथे काही विद्यार्थ्यांचं दुसरीकडेही सिलेक्शन झालेलं असू शकते, तर अशा विद्यार्थ्यांची नावे तिथे कमी करण्यात आलेली होती, जे विद्यार्थी इच्छुक नव्हते. तर आता पुढे यामध्ये आता इथे आपण जी लिस्ट बघतो यामध्ये पुढील उमेदवारांना समावेश करून अद्ययावत तात्पुरता निवड यादी करण्यात आलेली आहे. जे रिक्त झालेल्या जागा होत्या त्यामध्ये आता तुम्हाला इथे परत इथे विद्यार्थ्यांना ॲड करण्यात आलेलं आहे. तर या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवण्यात येणार आहे. तर ज्या कोणी एकूण 59 पेजेसचा हा PDF आहे. तर ज्या कोण्या विद्यार्थ्यांचे कट ऑफच्या जवळपास मार्क होते, तर त्या विद्यार्थ्यांनी नक्की हा PDF चेक करायचा आहे. कदाचित तुमचं नाव यामध्ये असेल तर तुम्ही बघा, तुमचं इथे कॉमन मेरिट लिस्ट नंबर देण्यात आलेला आहे. ठीक आहे. अप्लिकेशन सिक्वेन्स नंबर, रोल नंबर आणि कॅन्डिडेटचं नाव, जेंडर, अप्लाईंग कॅटेगरी, कुठल्या कॅटेगरीतून अप्लाय केलेलं होतं, मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन इथे देण्यात आलेले आहे आणि त्यांचं रिमार्क इथे देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर अशा ज्या विद्यार्थ्यांनी इथे तुम्ही ही एक्झाम दिलेली होती तर आणि जवळपास कट ऑफच्या जवळ होतात तुम्ही, तर तुमची वेटिंग लिस्ट ही क्लिअर झालेली असू शकते. तर सर्व विद्यार्थ्यांना हे आपलं PDFमध्ये नाव चेक करायचं आहे. तरीही ज्या उमेदवारांना हे PDF बघायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी नोटिफिकेशन अपडेट नावाच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून थेट तिथून हा PDF डाउनलोड करून तुम्हाला तुमचं रिझल्ट हे बघता येईल. तरी ही माहिती बऱ्याच विद्यार्थ्यांपासून वंचित आहे. तरीही तुमच्या ज्या विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिलेली होती त्या विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही या व्हिडिओला शेअर करा आणि माहिती पोहोचवा, जेणेकरून तुम्हाला त्यांना निवड यादीमधील आपलं नाव हे बघता येईल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.